कृष्ण नित्य नेमाने गायी वासरांना घेऊन वृंदावनात जात होता. तेथे तो गोपाळांच्या बरोबर नाना प्रकारचे खेळ खेळत होता. उन्हाळ्याचे दिवस आले. उकाडा वाढू लागला. मुलांना तहान लागली. गुरांची तहान वाढली. सर्वजण यमुनेच्या काठी आले आणि पाणी प्राशन केले. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा एक नाग राहत होता. त्याच्या विषाने पाणी विषारी झाले होते. ते पाणी प्राशन केल्यामुळे गोपाळ व वासरे मृतवत होऊन पडली. कृष्ण बासरी वाजवत तेथे आला. तेथे गोपाळ व वासरे मृतवत पडलेली त्यांनी पाहिली. कृष्णाने आपल्या दिव्य अमृत दृष्टीने सर्वांच्याकडे पाहिले आणि सर्वजण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठले. यमुनेच्या डोहात कालिया वास्तव्य करत आहे हे कृष्णाने जाणले. त्या कालियाचे विष इतके जहाल होते की यमुनेवरून उडणारे पक्षी सुद्धा त्या विषारी वायूने मरून पडत असत. यमुनेच्या काठावरील वृक्षही होरपळून गेले होते. गरुडाच्या भीतीने त्या डोहात तो कालिया व त्याचा परिवार लपून बसला होता. भाद्रपद शुद्ध पंचमीला गरुडासाठी पूजा द्रव्य, एक साप व रथ भरून अन्न सापांनी ठेवावे या अटीवर गरुडाने सापांना अभय दिले होते. पण कालियास हा विचार मान्य नव्हता. त्यामुळे गरुडांपासून सुरक्षित अशा यमुनेच्या डोहात कालिया वास्तव्य करत होता. पूर्वी यमुनेतील मासे आणि जलचर गरुडाकडून मारले जात होते. एके दिवशी सौभरी नावाचे ऋषी त्या यमुनेच्या काठी आले. त्यांना पाहून जलचरांनी प्रार्थना केली की गरुड आम्हास त्रास देतो, त्याच्यापासून आपण आमचे रक्षण करावे. सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला, तू जर या ठिकाणी येशील तर मरून पडशील. तेव्हापासून गरुड तिकडे येतच नव्हता. त्याचमुळे कालिया या डोहात राहत असे. कृष्ण कदंब वृक्षावर चढला. त्याने आवेशाने दंड थोपटले आणि डोहात उडी टाकली. डोहातील पाणी उंच उडाले. पाणी ढवळल्यामुळे कालिया अतिशय खवळला व तो वर आला. यमुनेच्या काठावरील गोपाळ घाबरून गेले होते. कृष्ण पाण्यातून आपल्याजवळ येत आहे हे पाहताच कालियाने त्याच्यावर विषारी फुत्कार सोडले. जागोजागी कृष्णाला दंश केले. अंगाभोवती वेढे घातले, पिळवटून टाकले. पण याचा काहीही परिणाम कृष्णावर झाला नाही. गोपाळांची परीक्षा पाहावी म्हणून कृष्ण शांत पडून राहिला. सारे गोपाळ कृष्णाकडे बघत होते. नागाचा विळखा कृष्णाला पडलेला होता. कृष्णाचे डोळे बंद होते. ते पाहून गायी हांबरू लागल्या. गोप व गोपी आक्रोश करू लागल्या. नंद व यशोदेने आकांत फोडला. कृष्णा कृष्णा म्हणून टाहो फोडू लागले. तो डोह अत्यंत विषारी होता. पुढे जाण्यास कोणी तयार होईना. यशोदा म्हणू लागली, कृष्णा तू हे काय केलेस? तू लवकर उठून ये. तू दही दूध खाल्लेस तर मी रागावणार नाही. मी तुला उखळाशी बांधणार नाही. एवढ्यात बलराम तेथे आला व त्याने सर्वांना शांत केले. तो म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. तो जगाचा नियंता आहे. त्याचा पराजय कधीच होणार नाही. कालियाने कृष्णास आपल्या अंगाने बांधून टाकले होते. आता कृष्ण हळूहळू आपले अंग फुगवू लागला होता. कालियाला वेदना होऊ लागल्या. कृष्णाने अंग वाढवले तशा वेदना वाढू लागल्या. कालियाला वेदना असह्य झाल्या. त्याला वाटले आता आपल्या अंगाचे तुकडेच होतील. म्हणून त्याने विळखा सोडून टाकला. कालिया अतिशय संतापलेला होता. त्याचे डोळे लाल भडक्क झाले होते. पुन्हा लवलवत्या जिभा बाहेर काढून तो कृष्णास पुन्हा पुन्हा दंश करू लागला. कृष्णाने झेप घेऊन त्याला पकडले आणि गरागरा फिरवून यमुनेच्या पाण्यावर आपटले. कालिया पुन्हा धावून आला. कृष्णाने पुन्हा त्याला फिरवून फिरवून आपटले आणि आपटून आपटून त्याची शक्ती क्षीण केली. कृष्णाने हातात त्याचे शेपूट पकडले आणि विस्तारलेल्या फण्यावर तो चढला. कालिया अतिशय दमला होता. कृष्णाच्या शक्तीसमोर त्याचे काहीच चालेना.
कृष्ण कालियाच्या फण्यावर नाचू लागला. त्याचे फणे ठेचले गेले, तोंडातून भळाभळा रक्त येऊ लागले. त्याचा जीव कासा वीस झाला व शेवटी तो मूर्छित होऊन पडला. कृष्णाकडून आपल्या पतीची झालेली अशी अवस्था पाहून कालियाच्या स्त्रिया आणि मुले त्याला शरण गेल्या. मुले पुढे करून त्या स्त्रिया करुणा भाकू लागल्या. कोणी स्त्रिया मोठ्या मोठ्याने रडू लागल्या, कोणी त्याच्या पाया पडून विनंती करू लागल्या. अश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी कृष्णाकडे चुडादान मागितले. त्या हात जोडून म्हणाल्या, हे भक्तवत्सला, तुझ्या पदस्पर्शाने यांचा उद्धार झालेला आहे. आम्ही तुला शरण आलो आहोत, आमच्यावर कृपा कर. कृष्णाला कालियाची दया आली. त्याने त्याला सोडून दिले. कालिया शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून पाहिले, तो आकाशात जमलेले देव त्याला दिसले. देव कृष्णाची स्तुती करीत होते. तेव्हा कालियाने ओळखले की हा विष्णूचा अवतार आहे. कालियाने आपले मनुष्य रूप धारण केले व कृष्णाचे पाय धरले, त्याचे स्तवन केले, आपला उद्धार करावा म्हणून प्रार्थना केली. कृष्णाने कालिया सांगितले की तू आता येथून निघून जा. तुला गरुडांची भीती राहणार नाही, कारण माझ्या पावलांच्या खुणा तुझ्या मस्तकी उमटल्या आहेत व तुला आता त्रास होणार नाही. माझे चरित्र जो कोणी पठण करील त्याला सर्पाची भीती राहणार नाही. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे कालिया समुद्रात जाण्यास निघाला. त्याने कृष्णाचे पूजन केले आणि सहपरिवार तो डोह सोडून निघून गेला. कृष्ण डोहातून बाहेर आला. त्याने यमुनेचे पाणी गोड केले, आपली मधुर बासरी वाजवली. सर्व सृष्टी त्या स्वरांनी रोमांचित झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. यशोदेने पळत पळत जाऊन कृष्णाला पोटाशी धरले. सर्वांनी तेथेच वनभोजन केले. यमुनेतील अमृतमय पाणी प्राशन केले आणि त्या रात्री सर्वजण तेथेच झोपले. मध्यरात्री अचानक जोराचा वारा सुटला. झाडावर झाडे घासून ठिणगी पडली. उन्हामुळे पाला पाचोळा वाळून सगळीकडे पडला होता. त्यामुळे सर्वत्र आग पसरली. वेली पेटू लागल्या. वाळलेली झाडे दिवट्यासारखी दिसू लागली. आगीमुळे सर्वजण जागे झाले. आग पाहून सर्वजण ओरडू लागले. गोपी किंचाळू लागल्या. कोठे पळून जायचे हे काहीच कळेना. प्रचंड वणव्यामुळे वृक्षांच्या मोठ्या मोठ्या फांद्या कडाकड तुटून पडत होत्या. समुद्राच्या लाटेसारखी अग्नीची लाट पुढे पुढे सरकत होती. पशु पक्षी आपली जागा सोडून ओरडत सैरावैरा धावू लागले. सर्वत्र एकच हल्लकल्लोळ माजला. दाही दिशा धुराने भरून गेल्या होत्या. सर्व गोपी कृष्णाभोवती जमा झाल्या. कृष्णाने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. मी तुम्हास वाचवतो, काही काळजी करू नका, डोळे मिटून घ्या. कृष्णावर विश्वास ठेवून सगळ्यांनी डोळे मिटले. तेव्हा कृष्णाने मोठा आ केला व तो वणवा पिऊन टाकला. काही क्षणातच त्याने हे अचाट कृत्य केले. नंतर त्याने सर्वांना डोळे उघडण्यास सांगितले. तो काय आश्चर्य, कोठेही थोडा सुद्धा अग्नी उरला नव्हता. खूपशी झाडेही वाचली होती. सर्व गोप गोपी मोठ्या आश्चर्याने कृष्णाभोवती जमा झाल्या. या कृष्णाची लीला अगाध आहे असे प्रत्येक जण म्हणू लागल्या. रात्र संपली. अरुणोदय झाला. आनंदाने यमुनेच्या तीरावरील मंद मंद शीतल वायूचा झुळका अनुभवीत सारे गोप गोपी, नंद यशोदा व कृष्ण बलराम गोकुळात परत आले. काही गायी वासरे गोकुळातच राहिली होती. ती हंबरू लागली होती. हा बालकृष्ण म्हणजे साऱ्या गोकुळाचे परब्रह्मच होते. तो कालिया नाग आणि तो प्रचंड वणवा, त्या साऱ्या गोष्टी गोपाळांच्या मनातून कधीच जाणार नव्हत्या. कृष्ण लीलेची आणि कृष्णाच्या पराक्रमाची स्मृती सदैव राहणार होती. कृष्णाने सर्वांना सांगितले की मी यमुनेच्या डोहातील कालियाला मारला. त्याच्या वास्तव्यामुळे यमुनेतील पाणी विषमय झाले होते. त्यामुळे यमुनेचे पाणी पिऊन कोणालाही तृप्ती होत नव्हती. पण कालिया जेव्हा तेथून निघून गेला तेव्हा यमुनेचे पाणी अमृतमय झाले. मित्रांनो, तुमच्या हृदयातील यमुनेच्या डोहात काम, क्रोध, लोभ रूपी कालिया राहतो. त्याच्या विषाने माणसाचे जीवन विषारी बनते. म्हणून तुमचे आद्य कर्तव्य आहे की हृदयातील काम, क्रोध, लोभांचा नाश करणे. आपलेच शत्रू आपल्या हृदयात बसून
आपल्या जीवनात दुःखाचे विष निर्माण करतात. जोपर्यंत आपले शत्रू तुम्ही घालवत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद प्राप्त होणार नाही. आनंद हा बाह्य गोष्टीतून मिळत नसून आतल्या या 3 कालियांना मारले तरच मिळतो बरं का. अशा प्रकारे कृष्ण लोकांना खेळवीत होता आणि जगवीत होता.